श्री स्वामी समर्थ. बखर. सोहनी मामलेदारांची गोष्ट. एके दिवशी गणेश हरी सोहनी मामलेदार यांच्या घरी गणपतीच्या उत्सवाबद्दल कीर्तन चालले होते. मध्यरात्रीचा समय असून मंद मंद पाऊस पडत होता. अशा वेळेस श्री समर्थ सभेतून उठून गढीचा दरवाजा उघडून बाहेर पडले. हे पाहून गणेश हरीही बाहेर पडून घरात जाण्याविषयी समर्थांची विनवणी करू लागले. अनेक प्रकारे विनवण्या केल्या, पण महाराज घरात परत न जाता गणेश हरीस म्हणाले, तुझे घरी आम्हास विटाळ होतो, आम्ही येत नाही. असे म्हणून श्री समर्थांनी जंगलाचा रस्ता धरला. सोहनी हे मशाल लावून महाराजांबरोबर एक कोसभर जंगलात गेले. वारंवार परत येण्याविषयी प्रार्थना चालली होती, पण महाराज परत आले नाहीत. सोहनी यांची निराशा झाली. नंतर त्यांनी महाराजांना प्रश्न केला की पुन्हा केव्हा दर्शन द्याल. तेव्हा श्रींनी उत्तर दिले की आंब्याच्या दिवसात देऊ. महाराजांजवळ एक मनुष्य ठेवून सोहनी घरी आले. महाराजांनी सोहनियास तुझे घरी विटाळ होतो असे सांगितले. त्याचे कारण असे होते की सोहनी यांनी घरात रांड बाळगली होती. रांड सोडून द्यावी अशी महाराजांची इच्छा होती. सोहनी हे मोठे भक्तिमान होते, परंतु कामाच्या झपाट्यातून कोण पार पडला आहे. श्री स्वामींची जोड करून रांडे सोडले असते म्हणजे सर्व ठीक जमते, पण मायेचा झपाटा मोठा विलक्षण. श्री जगद्गुरू सोडून रांडेच्या चैनबाजीत सोहनी राहिल्यामुळे पुढे त्यांच्यावर बरेच प्रसंग आले व महाराजांच्या वचनाप्रमाणे रांड सोडी पावे तो त्यास सुदीन प्राप्त झालाच नाही. वरील गोष्ट घडल्यावर सन 1851-52 सालचे सुमारास जिल्ह्याचे कलेक्टर मोहोळ तालुक्याचे जमाबंदीस आले. साहेबाने सोहनी यांची कीर्ती ऐकून त्यांस एकांती घेऊन सांगितले की तुम्ही रांड सोडून द्या. अंमलदारास ही गोष्ट कलंक लावणारी आहे. सोहनी यांस मोह सुटेना. सोहनी यांनी साहेबांस असे सांगितले की साहेबांनी खाजगी गोष्टीत लक्ष घालू नये. यावरून साहेबांस फार राग आला. पुढे गणेश हरीवर फौजदारी खटले होऊन ते सेशन कमिट झाले, पण श्री समर्थ कृपेने ते सेशनात निर्दोषी ठरले. मात्र मामलात गेली. पुढे सोलापुरास जाऊन बरेच दिवस घरी राहिले. पुढे आंब्याचे दिवस आल्यावर श्री स्वामी दिगंबर रूपाने 2 आंबे घेऊन सोहनी यांच्याकडे आले. ते आंबे सोहनींच्या पदरात घालून तसेच नाहीसे झाले. सोहनी यांस श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे रांड सोडल्यावर त्यांना पुन्हा बडोद्यास मामलतीची जागा मिळाली. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. चिंतोपंत अप्पा टोळ. मोहोळहून श्री स्वामी निघाले ते सन 1854-55 साली सोलापुरास गेले. तेथे काही महिने होते. रामभाऊ गुर्जर यांचे घरी महाराज राहत असत. एके दिवशी श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपाने श्री दत्ताचे देवळात बसले असता सायंकाळचे वेळी बहुत भक्तमंडळी दत्ताचे दर्शनास आली. त्यात रारा राजत चिंतोपंत अप्पा टोळ आले. दत्ताचे दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करीत असता महाराजांची दिव्य मूर्ती पाहून आपल्या मनात म्हणाले, हे कोणी सिद्ध पुरुष असावेत. असे वाटताच महाराज म्हणाले, आम्ही सिद्ध पुरुष असो की कोणी असो, तुला काय करायचे आहे, तू आपल्या वाटेने जा. हे शब्द ऐकून टोळांच आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हे कोणी मनकवडे असावेत. त्यावर महाराजांनी उत्तर दिले की आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो. हे ऐकून टोळ फारच चकित झाले. चमत्कार तेथे नमस्कार आहेच. टोळांनी लगेच जाऊन महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल श्रींची प्रार्थना केली. चिंतोपंतांची भक्ती पाहून महाराज त्यांचे घरी गेले. भोजन घालून श्रींस शेजेवर निजवून टोळांनी त्यांची चरणसेवा केली. चिंतोपंतांची भक्ती महाराजांच्या ठिकाणी पूर्ण बसली. मर्जी प्रसन्न पाहून टोळ श्रींस कधीकधी आपल्या घरी नेत असत. एकदा महाराजांस घरी नेले असता ओटीवर महाराज बसले असता मागील दारी टोळ स्नान करीत होते. स्नान चालू असता दाजीबा सोहनी यांचे व टोळांचे बोलणे झाले की हे स्वामी पाहिजे तेथे जेवतात, तर त्यांस पंक्तीस घेणे बरोबर नाही, त्यांचे पान एका बाजूस मांडावे. असे बोलून टोळ धोतर नेसत नेसत ओटीवर आले. तितक्यात महाराज त्यांस म्हणाले, तुझे मनात कांक्षा आली, आम्ही तुझे घरी जेवत नाही, असे म्हणून उठून चालते झाले. टोळांच आपल्या भाषणाचा पश्चात्ताप होऊन श्रींचे पाय धरून बहुत प्रकारे क्षमा मागितली आणि त्यांना परत आणून भोजन घातले. दुसरे एके वेळी अशीच गोष्ट घडली. टोळ यांचे घरी महाराज भोजनास आले. टोळ यांनी श्रींस स्नान घालून यथासांग पूजन करून भोजनास पात्र वाढले. महाराज जेवेनात.
10 वाजून गेले. चिंतोपंतांचा मुलगा विष्णूपंत हा त्यावेळी सोलापूर कलेक्टरचे दप्तर कचेरीत कारकून होता. गोलटपीठ साहेब कलेक्टर असून हनुमंतराव पितांबर दप्तरदार होते. दोघेही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनांनी बरोबर 10 वाजता कचेरीत यावे असा करडा नियम असे. असो, टोळांनी चिरंजीवांना सांगितले की तुला कचेरीत जावयाचे आहे, तर तू घरात जाऊन जेवण उरकून जा. विष्णूपंतही भक्तिमान होते. त्यांनी निश्चय केला की महाराजांनी भोजन केल्याशिवाय अन्न घ्यावयाचे नाही. जे भावयाचे असेल ते होईल. 11 वाजण्याच्या सुमारास महाराज भोजन करू लागले. मग विष्णूपंतही भोजन आटोपून लगबगीने कचेरीत गेले. बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेड क्लार्क असून यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते. विष्णूपंतांनी अंगावरील वस्त्र गादीवर ठेवले व आपणास उशीर झाला त्याचेबद्दल रदबदली करण्यास ते हेड क्लार्कांकडे गेले. विष्णूपंतांची विनंती ऐकून देवरावांनास आश्चर्य वाटले व ते म्हणाले, तुम्ही आज माझ्या अगोदर कचेरीत आला असून तुमची हजेरी पूर्वीच भरली आहे. हजेरी बुक उघडून त्यात हजर मांडले असल्याचे विष्णूपंतांस दाखविले. विष्णूपंतांस मोठे आश्चर्य वाटले व सर्व कारकून मंडळीसही त्या गोष्टीचे मोठे कौतुक वाटले. पुढे बहुत वर्षे पावेतो ही गोष्ट कलेक्टर कचेरीतील सर्वांचे तोंडी होती. ही गोष्ट 1856 सालची आहे. अशी महाराजांची अघटित लीला आहे. समाप्त.